कपाळावर ठसठशीत कुंकू, अंगावर ग्रामीण वेशभूषेतलं लुगडं, कष्टाने रापलेलं शरीर अशी तिची वेशभूषा. तिच्याकडे पाहिल्यानंतर ती गावातली साधी बाई वाटते. पण ती कोणी साधीसुधी बाई नव्हती, तर आपल्या तिन्ही मुलांपैकी 2 मुलांना शिकवून कलेक्टर, आयुक्त अशा प्रशासनातील सर्वोच्च पदांवर बसवणारी पॉवरफुल माता होती. एक ऊसतोड कामगाराच्या घरात जन्म झालेल्या आणि तशीच पार्श्वभूमी असलेल्या महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील ताडसोन्ना या छोट्याशा गावातून एक प्रेरणादायी कहाणी आलेली आहे. एक अशी प्रेरणादायी कहाणी जी प्रत्येक आईच्या सामर्थ्याची जाणीव करून देते. ही कहाणी आहे आसराबाई मुंडे यांची. त्या साध्या शेतकरी माता होत्या. कहाणी एका साध्या शेतकरी मातेची. नुकतंच त्यांचं वृद्धपकाळाने निधन झालं. IAS अधिकारी तुकाराम मुंढे आणि अशोक मुंढे यांच्या त्या मातोश्री होत्या. अशोक मुंढे हे मुंबईला उपजिल्हाधिकारी म्हणून काम करतात. आसराबाई मुंढे यांनी अत्यंत साध्या परिस्थितीत शेती करत आणि अनेक अडचणींना सामोरे जात आपल्या मुलांना शिक्षणाचे महत्त्व शिकवले. घरची परिस्थिती मर्यादित असली तरी त्यांनी कधीच आपल्या मुलांना शिक्षणासोबत तडजोड करू दिली नाही. त्यांचा एकच विश्वास होता, शिक्षण आणि प्रामाणिकपणा माणसाला मोठे बनवतात. अत्यंत कठीण परिस्थितीत जिद्दीने त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना शिकवलं. त्यातील त्यांची 2 मुलं कलेक्टर आणि एक मुलगा प्राध्यापक आहे. शिक्षणाचे महत्त्व पटवून दिल्यामुळे, याच संस्कारांमुळे त्यांच्या 2 मुलांनी मोठं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्णही केलं. त्यांचे सुपुत्र तुकाराम मुंढे IAS आणि त्यांचे मोठे बंधू अशोक मुंढे यांनी प्रशासनात सर्वोच्च पद गाठत देशसेवेचा मार्ग निवडला. तुकाराम मुंढे हे महाराष्ट्रातील अत्यंत प्रामाणिक, धाडसी, कर्तव्यदक्ष आणि कर्तव्य कठोर अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी जिथे जिथे काम केलं तिथे शिस्त, पारदर्शकता आणि भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. त्यांच्या कामामुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रशासनाबद्दल विश्वास निर्माण झाला. त्यांचे मोठे बंधू अशोक मुंढे यांनीही आपल्या कार्यातून आईच्या संस्काराचा मान राखत प्रशासनात उल्लेखनीय योगदान दिले. या यशामागे कोणताही मोठा वारसा नव्हता, मोठी संपत्ती नव्हती. ते होते फक्त आईचे संस्कार, आईचे कष्ट आणि शिक्षणावर असलेला अढळ विश्वास. अशा 2 IAS अधिकारी घडवणाऱ्या मातेला आपल्या इन्फॉर्मेटिव्ह गणाजी या यूट्यूब चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली. अशा आसराबाई मुंढे यांनी प्रत्येक घरात जन्म घ्यावा अशीच या काळात सदिच्छा.